तुम्ही कधी असा देव पाहिलाय का, जो मंदिरात नाही तर भर उन्हात आणि रानात मेंढ्यांच्या गर्दीत सापडतो? ज्याच्या हातातली साधी काठी भक्ताच्या आयुष्यातील मोठमोठ्या संकटांचा कोळसा करते आणि ज्याच्या भंडाऱ्याच्या एका कणात साक्षात मृत्यूलाही परतवून लावण्याची ताकद आहे? होय, हे ठिकाण आहे कोल्हापूरचे आदमापूर आणि ती चालती बोलती शक्ती म्हणजे संत बाळूमामा. आजवर तुम्ही अनेक राजे पाहिले असतील, पण हा राजा वेगळा आहे. यांच्या रूपाकडे नुसतं बघितलं तरी मनातला गोंधळ शांत होतो. डोक्यावर तो डौलदार गुलाबी फेटा, जो भक्तीचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे. अंगात साधा पण एकदम स्वच्छ पांढरा शर्ट आणि नेसायला मराठमोळं धोतर. पायात करकर वाजणारी ती अस्सल कोल्हापुरी चप्पल आणि हातात तीच भक्तांचा आधारवड असलेली काठी. जेव्हा हे रूप शेतातून किंवा रस्त्यावरून, तेव्हा असं वाटतं की साक्षात पांडुरंगच विटेवरून खाली उतरून आपल्या भक्तांना भेटायला आलाय. लोक म्हणतात बाळूमामा मेंढ्या राखायचे, पण खरं सांगू, त्या मेंढ्यांच्या रूपाने ते तुमच्या आमच्यासारख्या भक्तांची पापं जाळून टाकत होते. त्यांच्या ताटातलं उरलेलं अन्न